चलिए ना, चलो बेटा आगे बढ़िए, चलिए। हे काम केलं या वयात सुद्धा आणि खूप जास्त परिश्रम घेतले आणि या मंदिराला इतकी सुंदर सजावट बाप्पांना तुम्ही केलेली आहे. काय सांगणार, किती वेळ लागला हे सगळं करण्यासाठी? वेळ तसा म्हटलं तर 15 वर्ष लागली. काय योग्य सिच्युएशन क्रिएट व्हायला 15 वर्ष लागली. पुन्हा एका पत्रकारांनी पत्र परिषदेत मला विचारलं होतं की काय तुमची ड्युटी फक्त 5 वर्षाची आहे का, कार्यकाळ 5 वर्षाचा झाला का, संपलं का तुमचं काम? त्या मूर्तीचं दर्शन पिढ्यानं पिढ्या लोकांना व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे. तिथला एरिया जो आहे त्याची पवित्रता कायम राहिली पाहिजे. त्या हिशोबाने तुम्ही काय करणार आहे का काही वगैरे वगैरे. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे की योग्य वेळी योग्य काम करू. ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यावेळेला मंदिर कच्चं होतं, ते पाडून दुसरं बनेपर्यंत 7 वर्ष लागली. मग हे झाड याचे 200 वर्ष आयुष्य संपलं होतं. त्याला आधी हे तिरपा होत होतं आणि मूर्तीला पुढे ढकलत होतं. त्यामुळे आम्ही आधी त्या झाडाचा बंदोबस्त केला. VNITचे इंजिनियर बोलवले आणि मग वर गर्डरपासून सर्व असं योग्य ती व्यवस्था केली. आता झाड हालत नाही, मूर्तीला धक्का बसत नाही. ही एवढी व्यवस्था झाल्यावर आम्ही गर्भगृहाचं काम हाताळलं. पण या सर्व गोष्टीमध्ये 15 वर्षाचा काळ गेला. हे सांगा की ही अशी कोणती टेक्निक वापरली आपण की जे हे झाड आधी खूप हिरवं दिसत होतं, त्यानंतर आपण काही टेक्निकचा वापर करून या झाडाला आपण एकदम स्टॅब्लिश केलेलं आहे, म्हणजे बाप्पांच्या मूर्तीला धक्का लागू नये, अशी कोणती ती टेक्निक होती? ती म्हणजे इंजिनिअरिंग फॉर्म्युला होता तो. त्यांनी आपल्या टेक्निकने त्या झाडाला असं बांधून घेतलं, अगदी स्ट्रेट उभं ठेवलं. आणि त्याच्यामुळे ते आज आम्हाला त्याची भीती आता गेली. हे सर्व स्थिर झाल्यावर मग बाप्पाचं गर्भगृहाचं काम होतं. आणि बरेच वर्ष लागले, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या ट्रस्टमध्ये खूप जास्त म्हणजे चढ उतार आम्हाला पाहायला मिळाले गेले. आम्ही पण 18-19 वर्ष बाप्पांना कव्हर इथे करतोय. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही तुम्हाला सगळ्यांना कव्हर करतोय. पण बरेच चढ उतार या बाबतीमध्ये आले आणि गर्भगृहाचं जे काम आहे ते रखडलेलं दिसत होतं सगळ्यांना. म्हणजे असं लक्षात येत होतं की हे काम खरंच हे पूर्ण करू शकतील का. पण बाप्पांची अपार शक्ती तुमच्या पाठीमागे असल्यामुळे भरपूर तुम्ही या वयात सुद्धा हे काम केलेलं आहे. हे सांगा की या चांदी बाप्पाच्या मुकुटाला किती लागली, या पूर्ण गर्भगृहाला किती लागली, आणि सोन्याचं सुद्धा इथं सगळं काम दिसतंय, हे किती एकंदरीत लागलेलं हे सगळं डिझाईनिंग? सोन्याचं कामाला अर्धा किलोच्या थोडं वर सोनं लागलं आणि चांदी 750 किलो लागली. आणि मुकुटाला किती आहे एकंदरीत? मुकुट 9.5 किलो. तर हे सगळे जे तुम्ही खूप सुरेख अप्रतिम ही जी कारागिरी आहे, या कारागिरीसाठी आपण कुठले कलाकार बोलवले होते आणि किती दिवसाचा कालावधी लागला? खामगावची जी फॉर्म आहे विश्वकर्मा सिल्वर वर्क, ही जी कंपनी आहे ही पूर्ण ऑल इंडियामध्ये विख्यात आहे. व्यवस्थितशीर अप टू द मार्क काम करणार. त्यांना म्हणजे पैशात इंटरेस्ट नाही, त्यांचं नाव झालं पाहिजे त्या हिशोबाने त्यांचं काम असतं. पण एकदम सुरेख आणि बारीक काम त्यांनी जे आहे ते एकदम खूपच बारीकाईने काम केलेलं आहे. आणि असं म्हणजे जे डिझाईन आहे ते दुरून सुद्धा फार आकर्षक दिसते. तर या सगळ्या डिझाईन करायला, हे सगळं तयार करायला किती महिने आणि किती वर्ष लागले? साधारण 2 वर्ष लागले. 2 वर्ष लागले. 2 वर्ष. किती मजूर याला लागले पूर्ण एकंदरीत? किती मजदूरांनी हे काम केलंय? इथे मजूर जास्त लागत नाही, पण ते सतत करावं लागतं. म्हणजे 4 महिने इथंच आम्ही मजूर बोलवले, खाय प्यायची व्यवस्था, राहायची बसायची व्यवस्था केली आणि रोज 8 तास काम केलं.
8 लोक होते. अच्छा. आणि मेन कारागिराचं नाव काय आहे? मुख्य म्हणजे विश्वकर्मा कंपनीचे जहांगीर होते, डॉक्टर जहांगीर. अच्छा. ते पेशाने डॉक्टर आहेत. हां. मुंबईला होते, पण वडील निवर्तल्यावर त्यांनी हा धंदा आपल्या हातात घेतला. पण आज आपण हा लोकार्पण केला, पण कुठली मोठी व्यक्ती राजनीतिक व्यक्ती आपण इथे बोलवले नाही, पण हा सुंदर लोकांपर आज बघायलाही मिळत आहे. पण यामागचं कारण काय की म्हणजे कोणी लोकार्पणला आलेलं नाही आहे, किंवा हा सोहळा आपण भव्य प्रमाणात कधीपर्यंत करणार आहोत? आम्ही तसं काय सर्व मोठ्या लोकांच्या डेट अजून मिळाल्या नाही आहेत, आणि आम्ही डेट मिळाल्यावर त्याचं करायचा कार्यक्रम ठेवलं आहे, मनात योजना केली. बरं, पण आपण जर हे लोकार्पण सोहळा जर करण्याचं ठरवलं तर कुणाला आपण बोलवणार आहे, तर कुणाच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा? आता महाराष्ट्र लेवलवर आपले जे मुख्यमंत्री आहेत, मोहनजी भागवत आहेत किंवा नितीनजी गडकरी, हे यापैकी तर कमीत कमी बोलवणार आहे. बरं. मग आता हा लोकार्पण सोहळ्याची काही तारीख वगैरे ठरली आहे का? नाही, अजून मिळाली नाही आहे तारीख. तारीख मिळालेली नाही. तारीख मिळाल्यावर आम्ही करतो. बरं. तुमचं वय किती आहे आता? माझं वय एवढं काही नाही, पण आता ह्या महिन्यात मला 82 लागेल. वा. पण तरी सुद्धा बाप्पाचा आशीर्वाद असल्यामुळे आहे. तुम्हाला ते निश्चितच त्यांचा 82 आशीर्वाद. वर्ष तर हे वाटणारच नाही तुम्हाला, कोणी पण यंगस्टरच म्हणणार आहे. कारण की ज्या पद्धतीने जे तुमचं काम आहे ते फार सुरेख आणि अप्रतिम आहे. पण एवढ्या तडजोडीला सुद्धा आपण उत्तर दिलं, आणि त्या उत्तरातून हे साकार करणं इतकं सोपं नव्हतं. मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छिते की हे ज्या पद्धतीने यांनी या वयात जे काम केलेलं आहे ते खरंच फार कौतुकास्पद आहे. कारण की ज्या तडजोडीला, ज्या कठीणाईला त्यांनी जे तोंड दिलं, आणि त्यांच्या बाबतीत जे चढ उतार सुरू होते की या गर्भगृहाचं जे काम होतं ते खरंच म्हणजे त्यांना खूप काही सहन करावं लागलं, आणि ते सहन करून त्यांनी हे काम जे गर्भगृहाचं आहे आज पूर्णपणे करूनही दाखवलं. कारण की ज्या पद्धतीने त्यांना जे चॅलेंज करण्यात आलं होतं, जे जुने जे लोक होते त्यांनी त्यांना खूप चॅलेंज केलं. कारण की आपण त्यांचं वय बघताय की ते 82 वर्षाचे आहेत, पण त्यांना कोणी म्हणणार नाही. आज आम्ही त्यांना युवकच म्हणू, कारण की गेली 18-19 वर्ष आम्ही त्यांना सुद्धा कव्हर करतो. बाप्पांना सुद्धा आम्ही त्यांच्या आशीर्वादाने सुद्धा इथे आम्ही या मंदिराला सुद्धा कव्हर करतो. परंतु ज्या बारकाईने त्यांनी कामं केले, या वयात सुद्धा त्यांनी कारागिरांच्या मागे राहून एक एक वस्तू आणि एक एक कारागिरीला सांगून, जे कारागिरी आपण बघताय, ज्या बाप्पांच्या डोक्यावर जे मुकुट आहे ते विश्वकर्मा जांगड आहे, ते खूप प्रसिद्ध कलाकार आहे. आणि या बाबतीमध्ये फक्त त्यांचं नाव आहे, ते पेशाने डॉक्टरसुद्धा आहेत. परंतु ते डॉक्टर असताना सुद्धा त्यांनी हे जे काम केलं आहे ते खूपच सुरेख केलं. आणि फक्त जास्त मजदूर नव्हे तर फक्त 8च मजदूर या कारागिरीला लागला. पण या कारागिरीच्या मागचं जे कारण आहे खरं म्हणजे त्यांचं हे सगळ्यात मोठं, हे कुलकर्णी श्रीराम काका आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे खरंच फारच अप्रतिम आहे. आणि आज हे गर्भगृह जर तुम्ही बघताय, खूप थाटाने जे बाप्पांच्या डोक्यावरती जे मुकुट उभं आहे ते यांच्यामुळे, यांच्या जे मेहनत आहे त्या मेहनतीमुळे आज बाप्पांचं ही साजसज्जा आपण पाहताय. इथे 750 किलो चांदी या संपूर्ण गर्भगृहाला लागलेले आहे. त्यानंतर सोनं किती लागलं होतं काका? याला सोनं किती लागलं होतं? सोनं काही नाही, अर्धा किलो आणखी काही ग्राम. अर्धा किलो काहीतरी ग्राम, त्यांना लक्षात येत नाहीये. पण ते अप्रतिम आणि सुंदर त्यांनी काम केलं. पण कोणाची त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर जे बोटं उचलला गेलंय त्याला ते न जुमानतात त्यांनी जे काम करून दाखवलं ते आजच्या वयातला कुठलाही युवक कोणीही करू शकत नाही. खरंच काका तुम्हाला खूप खूप सलाम आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो की ही जी सुरेख मूर्ती आहे ती फारच अप्रतिम आहे. आणि जेव्हा त्यांचं जे गर्भगृहाचं काम झालेलं आहे त्या गर्भगृहाचं जे काम जे आहे ते खूप सुंदर आणि एक एक मूर्ती जी आहे अशी आकर्षक मूर्ती आपल्याला बघायला मिळते. बाप्पांचं जे मुकुट आहे ते पण फार सुरेख आहे. आणि त्या मुकुटाच्या कारागिरीमुळे सुद्धा आणि त्या गर्भगृहाच्या ते मागचं जे सोन्याचं जे काम झालेलं आहे त्याच्याने सुद्धा खूप सुरेख असं या मंदिराला परत एक उभारणी मिळालेली आहे. आणि खूप आकर्षक असं हे पुन्हा आपल्याला बाप्पा पाहायला मिळतात आहे. आपल्याला सांगायचं होतं की हा जो सोहळा आहे हा लवकरच, आज तर फक्त लोकार्पण झालं आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये याचा सोहळा
सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. या सोहळ्याला त्यांनी सांगितलं आम्हाला की एकतर मोहन भागवतजी येतील किंवा आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस किंवा माननीय सडक परिवहन मंत्री आपले नितीनजी गडकरी हे सुद्धा येतील. पण अजून सध्या त्यांना सोहळ्याची तारीख मिळाली नाही. पण कोई बात नाही, गैर आहे दुरुस्त आहे, आपण याला हे म्हणायला काही हरकत नाही. पण जे काम आपण बघताय खरंच खूप सुरेख आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी सविता कुलकर्णी, नागपूर 24 करिता नागपूर गणेश स्टेट.